राहुल गांधी यांचा ग्रेट निकोबार प्रोजेक्टवर सवाल. नमस्कार, तुम्ही पाहत आहात SP न्यूज. मी संतोष पाटील. भारताच्या नकाशात अगदी खालच्या टोकाला एक सुंदरसं बेट आहे, ज्याचं नाव आहे ग्रेट निकोबार. हे बेट सध्या देशभर चर्चेत आले, कारण काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच या बेटाला भेट दिली आणि केंद्र सरकारच्या ग्रेट निकोबार मेगा प्रोजेक्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. नेमकं हा प्रोजेक्ट काय आहे, सरकारचं म्हणणं काय आहे आणि राहुल गांधी यांचे आक्षेप कोणते आहेत, हे आपण आज समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. ग्रेट निकोबार हे फक्त एक बेट नाही, ही भारताची मोठी नैसर्गिक संपत्ती मानली जाते. इथं हजारो वर्षांपासून उभी असलेली घनदाट जंगलं आहेत, तिथे दुर्मिळ पक्षी आहेत, वन्यजीव आहेत, समुद्रजीव आहेत, जगप्रसिद्ध कोरल रीफ्स इथे आहेत. तसंच इथं आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतोय. इथं माजी सैनिकांची कुटुंबही इथं वास्तव्यास आहेत. केंद्र सरकार या भागात जवळपास 72,000 कोटी रुपयांचा विकास प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट पोर्ट होणार आहे, इथे एक मोठं विमानतळ होणार आहे, इथे एक वीज प्रकल्प होतोय, नवीन शहर उभारण्याची योजना आहे, पर्यटन सुविधांचाही यामध्ये समावेश असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. सरकार म्हणते की भारताची यामुळे सामरिक ताकद वाढणार आहे. हिंद महासागरात भारताचं स्थान आणखी मजबूत होईल, रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. पण राहुल गांधी यांचं मत यापेक्षा वेगळं आहे. Each of which cost 3 lakh rupees and fund your own little real estate play. That's the problem. So don't give me this nonsense about defense of India. Every single BJP person who's spreading this is trying to protect Mr. Adani and his interests and his link with the Prime Minister of India. Let me repeat it. You want to build the best defense facility? INS Baz has been asking for the last 5 years for expansion. Give them full right of expansion. Allow them to expand as much as they want. There's no need to destroy any rainforest over there. You can give them the best equipment. You can scale their base up as much as we want. We will support you 100%. ग्रेट निकोबारला जाऊन आले, त्यांनी तेथील जंगलं पाहिलेत, कोरल रीफ्स पाहिलेत, स्थानिक लोकांशी त्यांनी संवाद साधलाय आणि त्यांना असं वाटतंय की हा प्रकल्प विकासाचा नाही, हा पर्यावरण आणि स्थानिक लोकांच्या अस्तित्वावर घाला घालणारा असा प्रकल्प आहे. राहुल गांधींच्या मते प्रकल्पासाठी सुमारे 1.5 कोटी झाडं तोडली जाणार आहेत. एक झाड लावायला काही मिनिटं लागतात, पण ते मोठं व्हायला 50 ते 100 वर्ष लागतात. मग हजारो वर्षांची जंगले अशीच नष्ट करायची का? ती पुन्हा उभी राहतील का? हा मोठा प्रश्न राहुल गांधी विचारत आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे कोरल रीफ्स. कोरल रीफ्स म्हणजे समुद्रातील नैसर्गिक संरक्षण भिंत, की जी समुद्रजीवांचं एक प्रकारचं घर मानले जाते. तज्ज्ञ सांगतात, एकदा कोरल जर नष्ट झालं तर ते पुन्हा तयार व्हायला अनेक दशकं लागतात. राहुल गांधींचा आरोप आहे, ह्या प्रकल्पासाठी कोरल रीफ्सकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेथील स्थानिक लोक, आदिवासी समाज, मच्छीमार आणि माजी सैनिकांची कुटुंब यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की अनेक लोकांना त्यांच्या हक्काबद्दल पूर्ण माहिती दिली गेलेली नाही. इथे वन हक्क कायद्याचं उल्लंघन केल्याचाही गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकार म्हणतं हा प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, पण राहुल गांधी सांगतात की INS बाज नौदलाचा विस्तार करायचा असेल तर त्याला आपला पूर्ण पाठिंबा आहे.
देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. मात्र त्यासाठी संपूर्ण जंगल नष्ट करण्याची गरजच नाही. निकोबार येथे आजूबाजूला उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करूनही संरक्षण प्रकल्प उभे करता येऊ शकतो. राहुल गांधींनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला की केरळमधील विझिंगम बंदरासारखे मोठे ट्रान्सशिपमेंट पोर्ट आधीच विकसित होत आहे. मग ग्रेट निकोबारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दुसरा प्रकल्प का उभारला जातोय? या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून स्पष्टपणे मिळायला हवं असंही राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधींनी या संपूर्ण प्रकल्पाला ग्रीन डेव्हलपमेंट नव्हे तर ग्रीड डेव्हलपमेंट अर्थात पर्यावरणपूरक विकास नव्हे तर लालसेचा विकास असं म्हटले. आणि या प्रकल्पाविरोधात राहुल गांधी यांनी इंटरनेटवर मोठी मोहीम राबवली असून त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. राहुल गांधी यांच्या मते विकास व्हायलाच हवा, पण तो पर्यावरण, स्थानिक लोक आणि भविष्यातील पिढ्यांच्या किमतीवर असा विकास नको आहे. त्याऐवजी शाश्वत पर्यटन विकसित करता येऊ शकतं. पर्यावरणपूरक उद्योग उभे करता येतील. स्थानिक लोकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करता येणं शक्य आहे. या वादाची दुसरी बाजूही समजून घेणं गरजेचे आहे. सरकारचं म्हणणं आहे की हा प्रकल्प आपल्या देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. तर विरोधकांचा अर्थात राहुल गांधींचं म्हणणं आहे की पर्यावरण आणि लोकांच्या हक्कांची किंमत मोजून असला विकास आम्हाला नको आहे. म्हणूनच आता हा देशासमोर मोठा प्रश्न आहे की विकास की पर्यावरण, राष्ट्रीय सुरक्षा की नैसर्गिक संपत्ती, की या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणारा मध्यम मार्ग, याचं उत्तर येणारा काळच देईल. ग्रेट निकोबार प्रोजेक्टवर राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि सरकारची राष्ट्रीय सुरक्षेची भूमिका आज आपण समजून घेतली. या विषयावर तुमचं काय मत आहे? विकासाला प्राधान्य द्यावे की पर्यावरणाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.